या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। तीर्थक्षेत्र आळंदीमधील सिद्धबेट हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्य असल्याने पावन झालेली जागा आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायात विद्यार्थी पक्वा सराव करण्यासाठी जात असतात। सकाळचे सुमारास मारहाण झालेले विद्यार्थी आणि इतर 2 वारकरी संप्रदायातील विद्यार्थी पक्वाज नित्य नियम सरावासाठी या ठिकाणी गेलेले होते। त्यावेळी 3 व्यसनाधीश तरुण येथे आले। त्यांनी सदर विद्यार्थ्यास पक्वाज वाजू नको म्हणून सांगितलेला। त्यानंतर बसलेल्या 3 विद्यार्थ्यांनी सराव थांबवला आणि त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा सराव चालू केला। त्यावेळी सदर व्यसनाधीश तरुण पुन्हा तेथे येऊन त्यांना दम देऊ लागला आणि पक्वाज बंद करण्यास सांगितला। दरम्यान मंदिरात दर्शनाला जाण्याची वेळ झाली म्हणून सदर विद्यार्थी आवराआवर करून निघत असताना त्यापैकी एका तरुणाने या विद्यार्थ्याला चापट मारली, परंतु शिक्षण घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्याने सदर घटनेकडे दुर्लक्ष केलं आणि निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्या विद्यार्थ्याने मारहाण केली। हा काही केले ऐकत नाही। अशा परिस्थितीमध्ये सदरच्या विद्यार्थ्याने शेजारी असणाऱ्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आश्रय घेतला, परंतु सदर व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी धावत जाऊन दरवाजावर जोरजोरात थापा मारू लागले। आतील वारकरी शिक्षण घेणाऱ्या इतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला असता व्यसनाधीन तरुणांनी हातातील दांडक्याने बेदम मारहाण त्या विद्यार्थ्याला केली। सदरची घटना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या CCTV फुटेजमध्ये चित्रित झाली आहे। घाबरलेल्या आणि बेदरलेल्या अवस्थेमध्ये अशी घटना घडल्यानंतर वारकरी संप्रदायातील विद्यार्थी आणि या विद्यार्थ्याला मदत करणारे वारकरी क्षेत्रातील इतर हबप मंडळींनी आळंदी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आहे। तसेच एक आरोपी हा मिळून आला असून इतर 2 आरोपी फरार असल्याचं समजतं। दरम्यान तपास करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनाही सदर व्यसनाधीन तरुण रावीची भाषा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला। आळंदीच्या नावलौकिकामध्ये वारकरी संप्रदायामुळे मोठी भर पडते। माऊलींच्या या आळंदीमध्ये नित्य नियमाने सराव करणारे विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अतिशय खेदाची बाब आहे।